चला हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार. चला मी स्मिता, सोनबाई जी आहे ती सोनाली, सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल. तर आमची चालली तयारी स्वयंपाकाची. तर आज आहे चंपाषष्ठी आणि एकदम जुना शब्द, एकदम कधीतरी कितीतरी वर्षापूर्वीचा वांगेसट. तर वांगेसट म्हणजे वांग्याचं भरीत. तर चंपाषष्ठीला वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर असा नैवेद्य असतो. तर हा नैवेद्य वांग्यासाठीला केला का तिथून पुढं वांगे खायला भारी वाटतं, चव येते वांग्यांना, असा समज आहे किंवा म्हणतात. तर चला, छान वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, वरण भात, पोळ्या आणि थोडा रवा अशी रेसिपी करणार आहे. तर शॉर्टकट सकाळच्या धावपळे तुमच्याशी शेअर करणार आहे. चला आता किचनमध्ये तिची भाजी आणि इकडं परत भरीत बनवलं आहे. रवा, तर रव्याची शॉर्टकट रेसिपी दिली. भात सुनबाई वाजती एक कांदे, आधी तिने तव्यावर ठेवले होते पण म्हटलं तव्यावर नाही, तेल लावलं. चला, इथे हिरवी मिरची, लसूण छान खरडा करून घेतला. त्यात जिऱ्याची कडक फोडणी दिली, तेल, मीठ. आणि इथं छोटे छोटे वांगे भेटले होते बघा, मोठे आणायचे विसरले मिस्टर. मग छोट्याच वांग्यांचं चालू आहे देवांसाठी भरीत. सोनबाई करते पण आज तिला म्हटलं खरड्यामध्ये कर, छान लागतं. जिरे मोहरीची कडक फोडणी दिली. वांगी घेतले टाकून, थोडे हळद आणि मिक्स करून घ्यायचं. भरपूर अशी कोथिंबीर. तर चला, नैवेद्यासाठी छान भरीत रेडी आहे. बाजरीच्या भाकरीचे रेडी, भरीत, बाजरीच्या भाकरी, डाळ भात, थोडी मेथीची भाजी पण बनवायची बरं का. चला आता इथं चालू आहे मेथीच्या भाजीची तयारी. जिरे मेथीची भाजी, लसूण छान परतून घेतला आहे. दूध तापलं होतं, इकडं पीठ भिजवलं आहे सोनबाईने. मेथीची भाजी धुवून चाळणीत निथळत ठेवली होती. इकडे आपले नैवेद्य. वासुदेवाला वासुदेवाला हो वासुदेवाला वासुदेवाला हो वासुदेवाला हो वासुदेवाला. अवघड मतदान आहे यावर्षी, अवघड. तर चला, इथे ना मेथीची भाजी बनवते मी परत नैवेद्यासाठी. मतदानाचा धुमधडाका चालू आहे सगळीकडे, सगळ्यांना माहिती आहे ताईंनो, हे की नाही. इथे मीठ टाकून घेतलं, छान परतून घ्यायची आणि पाणी न टाकता शिजवायची. खूप छान लागते बरं का मेथीची भाजी. तर तुम्हाला यात कूट टाकायचं असेल तर कूट वापरा, पण आता नैवेद्याला अशीच लागते. इथे रवा घेतला चाळून, प्रसादाला थोडा म्हणजे नैवेद्यासाठी थोडा रवा पण बनवायचा आहे. इथे तूप या कढईत बनवणार आहे आणि इकडं चालू आहे आपली मेथीची भाजी. इथं चहा होतोय, पीठ पण छान भिजलंय. इथं तूप, तर रवा आहे ना नेहमी बारीक गॅसवर भाजायचा बरं का. छान झाली मेथीची भाजी. आणि इकडं आपला रवा पण होतोय बारीक गॅसवर. इकडं काढलेले भरपूर असे ड्रायफ्रूट्स
इथं मी थोडं तूप घेतलं. आता आपल्याला यात ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहे मी. थोडे फ्राय करून घ्यायचे ते तुपात. इथे कलर चेंज झाला आहे. तुम्हाला वेळ असेल तर बाजूला घ्या मस्त फ्राय करून. चला इथं ड्रायफ्रूट्स पण झाले. इथं दूध आहे तर दूध टाकणार आहे मी रव्याला. आधी एकत्र करून घेते. दूध पण तापलंय बाजूला तर दूध टाकून घेणार आहे मी यात. गॅस बारीक राहू द्यायचा, नाही तर मग दूध उडतं. दूध करून घ्यायचं, नंतर साखर टाकायची. दूध गरम असलं का रवा पण लगेच शिजला जातो, तर दूध गरमच वापरायचं. थोडं कमी वाटलं मला, मी परत घेतलंय दूध. आणि यात सगळं आता ड्रायफ्रूट्स, रवा, तूप, आपण परत तूप टाकणार आहे थोडं नंतर. रवा छान झाला रवा. आता इथं चवीप्रमाणे आवडीप्रमाणे आपल्या साखर घ्यायची. कमी म्हणजे गोड जास्त खात असाल तर जास्त घ्या, पण मी प्रमाणातच घेतली. जास्त गोड पण नाही आणि जास्त फिका पण नाही होणार. याची रेसिपी जर आवडली तर सांगा मला कमेंट बॉक्समध्ये, नक्की शेअर करा. तर इथं थोडी जायफळ पूड आणि वेलची पूड टाकून घ्यायची. परत थोडं दूध टाकणार आहे मी. छान मिक्स करून घेते. नैवेद्य घेऊन जा आणि देव पण भेटून आणा. तर आमच्या इथं नारायण बाबाचं मंदिर आहे, तिथं जायचं असतं देव घेऊन भेटवायला. चला आता मी पोळ्या बनवून घेते. तर इकडं पीठ सुनबाई धुती धुणं सकाळी धावपळ्या असते बरं का. चला इथं झालेली देवपूजा, पण आता डबल करावं लागेल कारण देव आहे ना भेटवायला न्यायचे. तर सुनबाई जाणार आहे घेऊ. सकाळचं वातावरण छान आहे. असं झालेलं आहे आवरून. इथं सुनबाईचा मोबाईल, आराध्याची स्कूल बॅग. असं आवरायला असलं का छान वाटतं सकाळी. मला इथं झालेल्या आहे पोळ्या. सुनबाईने छान बाजरीचे नैवेद्य बनवले, पण थोडे मोठेच बनवले. इकडं डाळ बनवली तिने. चालू आहे नैवेद्य भरायची तयारी. इथं बाजरीचे भात, वरातून देव सुनबाईने. चला इथं देव नैवेद्य, हळदी कुंकू. चला मिस्टरांनी मी चालले दर्शनाला. तर चला आपण आलेलो आहे नारायण बाबाच्या मंदिरात. तर आमच्या इथलं हे प्रसिद्ध नारायण बाबाचं मंदिर आहे आणि इथं छान खाली खंडेरावांची छान मूर्ती बसवलेली आहे. तर इथं मिस्टरांनी मी छान दर्शन घेतलं सकाळी, कारण नंतर बाहेरगावी जायचं होतं. तर तोही व्हिडिओ येणार आहे. माझ्या माहेरची यात्रा असती ओझरची, नाशिक जिल्ह्यातली प्रसिद्ध यात्रा आहे ती, खूप मोठी. जेजुरीनंतर तिचा दुसरा नंबर आहे त्या यात्रेचा. तर त्याचा व्हिडिओ येईल तुम्हाला. पण सकाळी आपल्या घरचं देवपूजा वगैरे झाली पाहिजे. तर मेन मोठं मिस्टर आलं होतं यात्रेला इथं दर्शनाला. तर हे मंदिर आहे. तर बघा इथं या आजी छान दर्शन घेऊन बसल्या होत्या सकाळी.
तर सुनबाईन ते जाणार आहे नंतर नैवेद्य वगैरे घेऊन. पण मग म्हटलं चला आपण आधी दर्शन करून येऊन, थोडं गावात पण काम होतं. दर्शन करून इथं मंदिरात बसलो. बाजूला त्या आजी बघत होत्या माझ्याकडं काही काय मोबाईलमध्ये हे करते आहे. चला या फुलवाल्या ताई आहे, तर या आमच्याकडे श्रावण महिन्यात नवरात्रात गणपतीत माळा घेऊन येत असतात. पण त्या आल्या नाही यावर्षी म्हणून विचारलं त्यांना, तर त्यांचा छोटासा ॲक्सिडेंट झाला होता, तर पाय फ्रॅक्चर आहे असं मला म्हणत होत्या, म्हणून जमलं नाही. तर असे कुठंतरी आपले हे असतं बघा, काय म्हणतात त्याला, आपल्या नशिबात माणसं येत असतात आपल्या आयुष्यात. आणि हे बाबा पण माझ्याकडे बघत होते ही मोबाईलमध्ये काय करते असं. इथं आराध्याने नारळ फोडला छान द्या. तर इथं सुनबाईन मोठा मुलगा आलेले दर्शनाला, त्यांनी छान इथं नैवेद्य वगैरे दाखवले. तर घरूनच तुम्हाला रेसिपी शॉर्टकटमध्ये दिलेली आहे, नक्की बघा, आवडले तर लाईक करा. तर इथं देव ठेवून घेतले आधी. तर आपल्या घरचे देव दिवट्या बुदल्या असं भेटायला आणायचं असतं. तर इथं देव मांडून घेतले त्यांनी, छान पूजा केली. भंडारा वाहिला, तर भंडाऱ्याला मान असतो, भंडारा म्हणजे हळद. तर भंडाऱ्याला मान असतो ह्या यात्रेत खंडेरावाच्या. तर बघा इथं देव छान मांडून घेतले त्यांनी, छान पूजा केली, दर्शन घेतलं. सोनबाईची पहिलीच यात्रा होती ही आपल्या घरी. तर इथं नारायण बाबाचं छान दर्शन घेतलं त्यांनी पण. आणि सकाळी सकाळी गर्दी नसती बरं का मंदिरात, त्यामुळे मग सकाळीच नैवेद्य पाणी देवांना पोच झाले की छान वाटतं आणि फ्रेश वाटतं. कारण दुपारून आम्हाला माझ्या माहेरी जायचं होतं यात्रेला. मग त्यांनी इथं छान बघा हे घोडा ते पण दर्शनाला आलेले होते. तर इथं काही हे चालू होती पूजा.